आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने तयार पाइपिंग म्हणजेच गोट ब्लाउजला सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत कशी लावावी ते पाहणार आहोत। त्याचसोबत तयार पाइपिंग लावत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते सविस्तर माहितीसह पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे पाहताय आपण मागील भागाचं अस्तरवर कटिंग करून घेतलंय। ही आपण रेडीमेड पाइपिंग घेतली आहे। पाइपिंग घेत असताना चांगल्या क्वालिटीची घ्या, नाहीतर मग शिलाई केल्यानंतर ती उसवली जाते। सुरुवातीला आपण अस्तरच्या भागावर ही पाइपिंग शिलाई करून घेतोय। गळ्याच्या बाजूने आतल्या साईडला अशा पद्धतीने ही तयार पाइपिंग ठेवून अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथे व्यवस्थित पहा, आपली जी तयार पाइपिंग आहे त्यावर अगदी जवळून आपण टीप देऊन घेतोय। पाइपिंगवर शिलाई करत असताना कापड हलक्या हाताने समोरच्या साईडला खेचून घ्यायचं आहे। त्याचसोबत आपली तयार पाइपिंग आणि ब्लाउजचं कापड एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून घ्या। आता जिथे आपला गळ्याचा शेप आहे तिथे कापड आणि पाइपिंग हलक्या हाताने खेचून घ्यायची आहे। जर तुम्ही शिलाई करताना कापड लूज ठेवलं तर गळ्याचा आकार बिघडतो। त्याचसोबत गळ्यावर चुन्या पडल्यासारख्या वाटतात, त्यामुळे शिलाई करत असताना हलक्या हाताने खेचून घेत शिलाई करा। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर सुरुवातीला मटका गळा किंवा गोल गळ्याचा शेप घ्या, जेणेकरून शिलाई करायला सोपं जाईल। कापडावर शिलाई करत असताना शिलाई 3.5 नंबरची घ्या, म्हणजेच कापड खेचल्यासारखं वाटत नाही आणि पाइपिंगला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। इथे पाहताय आपण तयार पाइपिंग अगदी व्यवस्थित अस्तरच्या भागावर शिलाई करून घेतली। इथे लक्षात घ्या, आपण रेडीमेड पाइपिंग अस्तरच्या ब्लाउजवर कशी शिलाई करावी ते पाहतोय। आता एवढ्याच मापाचं इथे आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलंय। आता हे मेन फॅब्रिक समोरच्या साईडने ओपन करून घ्यायचं आहे। त्यावर आपण तयार केलेला मागील भाग उलट ठेवून घ्यायचा आहे। इथे पाहताय आपण पाइपिंग केलेली बाजू मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर आहे। आता यावर आपण टाचण्या लावून घेतोय, म्हणजेच शिलाई करताना आपलं कापड हलणार नाही। जर तुम्हाला बिना अस्तरच्या ब्लाउजवर ही रेडीमेड पाइपिंग फिनिशिंग सोबत आणि सोप्या पद्धतीने कशी लावावी ते पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। इथे पाहताय आपण संपूर्ण मागील भागावर टाचण्या लावून घेतल्या। आता शिलाई करून घेतोय। इथे पहा, आपण सुरुवातीला अस्तरच्या भागावर ही तयार पाइपिंग शिलाई करून घेतली होती, कारण आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मधून ही पाइपिंग पलटवायची असते आणि सुरुवातीला आपण अस्तरच्या भागावर शिलाई केल्यामुळे आता आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल। इथे पहा, आपण जे आधी शिलाई केली आहे त्यावरच आता आपण बाहेरच्या साईडने शिलाई करून घेतोय। आपण जे आत्ता शिलाई करतोय ती आधीच्या शिलाईवरच येईल, ह्याची काळजी घेत शिलाई करा। त्याचसोबत जिथे आपला गळ्याचा गोल शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येईल। इथे आपण डबल फुटरचा वापर करून पाइपिंग शिलाई करतोय। जर तुमच्याकडे सिंगल फुटर असेल तर तो लावा, म्हणजेच पाइपिंगला आणखीन छान फिनिशिंग येईल। पुन्हा पुढल्या साईडला जिथं गोल गळ्याचा शेप आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत शिलाई करून घ्या। नेहमी पाइपिंग शिलाई करत असताना घाई न करता अतिशय सावकाशपणे शिलाई करा, तरच आपल्या पाइपिंगला छान फिनिशिंग येईल। इथे पाहताय मेन फॅब्रिकवर अस्तरचा भाग गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेतला। इथे आपण हा मागील भाग पलटवून घेणार आहोत, त्यासाठी पुन्हा आपल्याला कमरेच्या भागावर एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना हाताच्या तळव्याचा वापर करा, कापडावर कुठे चुणे येणार नाही याची काळजी घेत शिलाई करा। अशा पद्धतीने मागील भाग पलटवल्यामुळे कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही। त्याचसोबत आपला बराचसा वेळ वाचतो आणि मागील भागाला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते 1/2 इंच इतपत सोडत अस्तरच्या भागानुसार कटिंग करून घेतोय। मेन फॅब्रिक कटिंग करत असताना अस्तरच्या भागाशिवाय अर्धा इंचाने थोडं एक्स्ट्राच कटिंग करून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला शिलाई करताना कुठं कमी पडत नाही। इथे पाहताय गळ्याच्या आकारानुसार एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलं।
आता संपूर्ण मागील भागावर असे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स द्यायला विसरायचं नाही, तेव्हाच आपल्या पायपिंगला छान फिनिशिंग येईल आणि गळ्याचा शेपसुद्धा आहे असा परफेक्ट येतो. आता आपला गळा आणि कमरेमध्ये जी स्पेस आहे त्यामधून आपण हा मागील भाग पलटवून घेतोय. पहा, अतिशय सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने गळे पलटवल्याने छान फिनिशिंग येते. इथे पाहताय आपल्या पायपिंगला सुद्धा छान फिनिशिंग आली आहे. आता यावर पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे वरच्या साईडने टीप देत असताना आपण जी पायपिंग शिलाई केली आहे त्यापासून 1/2 इंच इतपत अंतर सोडत टीप देऊन घ्यायची आहे. इथे दाबटीप देत असताना कापड हलक्या हाताने खेचून घ्या, नाहीतर मग आपलं कापड लूज पडतं. त्याचसोबत शिलाई करताना शिलाई लहान घ्या, तेव्हाच आपल्या पायपिंगला छान फिनिशिंग येईल. जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथं हलक्या हाताने कापड खेचत कापडाची दिशा बदलण्यासाठी सुई कापडाच्या आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. जेव्हा आपण अस्तरवर ही पायपिंग शिलाई करत असतो तेव्हा जर आपण लूज ठेवली तर पुढे आपल्या गळ्याचा शेप बिघडतो. त्यासाठी पायपिंग शिलाई करत असताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत अगदी सावकाशपणे पायपिंग शिलाई करून घ्या. या व्हिडिओसोबतच आपल्या चॅनलवर कटोरी, तुकडा कटोरी, प्रिन्सेस कट, 4 टक्स असे बरेचसे ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओज आहेत. त्यासोबत साडीपासून वन पीस, कुर्ती, शॉर्ट कुर्तीज, बेबी फ्रॉक असे बरेचसे व्हिडिओज आहेत. ते गरजेचे असतील तर नक्की पहा. इथे पाहताय आपण संपूर्ण गळ्यावर पायपिंगच्या बाजूने दाबटीप देऊन घेतली. इथे आपल्या गळ्याच्या बाजूने दोन्ही बाजूला छान फिनिशिंग आली आहे, पाहताय. त्यानंतर कमरेच्या भागावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे गळा फिटिंगला छान बसतो. त्यामुळे अशा पद्धतीने गळे पलटवत असताना नेहमी दाबटीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने पायपिंग केलेले गळे घातल्यानंतर फिटिंगला छान बसतात. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमरेच्या भागावर दाबटीप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिकवर अस्तरचा भाग जोडून घ्यायचा आहे. इथे आपण अगदी कडेने शिलाई मार्जिन घेत मेन फॅब्रिकवर अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय. शिलाई करत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घेत शिलाई करा. जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला जमत नसेल तर टाचण्यांचा वापर करा. शिलाई करत असताना हाताच्या तळव्याचा वापर करायचा, म्हणजेच आपल्या कापडावर कुठे चुण्या येत नाहीत. या ब्लाऊजचा पुढील भाग आपण डबल कटोरी ब्लाऊज शिवला आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की पहा. अतिशय सोप्या पद्धतीने डायरेक्ट कापडावर तुकडा कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कटिंग केलं आहे. त्याचसोबत आपण पुढील भागाची शिलाईसुद्धा पाहिली आहे. मेन फॅब्रिकला अस्तर जोडून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो अस्तरच्या आकारानुसार कटिंग करून घेतोय. इथे आपल्या पायपिंगची संपूर्ण शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.